नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज आपण भेटतो आहे नंदकिशोर तळवलकर साहेब, मनसे सुरक्षारक्षक कामगार सेना संघटना, जे आता राजसाहेब म्हणले तर तुम्हाला माहीतच आहे, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विचारायला नको, लहानापासून मोठ्यापर्यंत ज्या नेत्याची आवड असते, ज्या नेत्याच्या भाषणाला आवडीनं आणि उत्तुंग असा प्रतिसाद मिळतो, ते राजसाहेब आणि त्यांचे कार्यकर्ते. आता त्यांचे कंदे कार्यकर्ते आपल्याला तर माहीत आहे, कधी हात जोडतात, कधी हात सोडतात, असा त्यांचा प्रवास सर्व काही आहे. आणि नेहमी आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस त्यांच्याकडे आपण येतो, त्यांना भेटतो. आता सुरक्षा रक्षकांचं खरं वास्तविक आहे की ती पगारवाढ. हो, तेच विचारतो आहे की पगारवाढ आहे साहेब, पगारवाढीचं काय आहे, पत्रव्यवहार झाला आहे, आता सध्या परिस्थिती काय आहे, या संपूर्णताविषयी. आणि आपल्याकडे एक आहे दुसरं, महामंडळाचं भूत जे आपल्या बसलं आहे त्याचं काय करायचं, या सर्व प्रश्नाची उत्तरं आज आपण साहेबांच्याकडून घेऊया. साहेब, प्रथम माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. खूप दिवसातून आपण आलात. आमचे बरेचसेच प्रेक्षक म्हणतात की साहेब त्यांना थोडंसं आणखीन लवकर आमच्या चॅनलवरती यायला सांगा. परंतु त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला ते भेटलेत. आज त्यांचं चालू आहे संघटनेच्या माध्यमातून, त्यांची कामंही तशा पद्धतीने चालू आहेत. तर साहेब, आता पगारवाढ, प्रथम आपल्या सुरक्षा रक्षकांची पगारवाढ हे येऊन ठपले, तर कशा पद्धतीनं तुम्ही पाहताय? तुम्ही पत्रव्यवहार केलात, अध्यक्ष साहेबांना भेटलात, तर मग काय वाटतंय तुम्हाला, काय चालू आहे सध्या? सर्वप्रथम प्रवीण विटेकर यूट्यूब चॅनलचं मी या ठिकाणी स्वागत करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे. आणि मलाही आवडेल वारंवार येण्यासाठी, आणि यापुढे नक्कीच तसे काही विषय आहेत जे लवकरात लवकर घेणार आहे मी, कारण तुमच्या चॅनलसारखेच बरेचसे शुभचिंतक आहेत आपले, आणि आता ते विषय येणार आहेत काही पक्षाकडून. पण पक्षाच्या अंतर्गत बांधणी आणि या बाबतीत जी राजसाहेबांनी आता जो दौरे सगळ्यांनी सुरू केले, त्यामुळे थोडंसं भेटता आलं नाही ते. एनिवे, आता या पगारवाढ या विषयावर सांगतो मी. मागची पगारवाढी 2023ला झाली विटेकरजी. 2023ची वेळी तीन वर्षाचा जरी टर्म पकडला तरी 3 टर्म होते, म्हणजे 9 वर्षाची पगारवाढ 2023ला झाली. तर आमच्या अंदाजाने ती पगारवाढ, स्वतः सह्याद्रीवर मिटिंग झाली तेव्हा मी बोललो होतो, ही पगारवाढ तरी 10,000ची करा. पण त्या ठिकाणी ती पगार त्यावेळच्या कामगार मंत्र्यांनी 1,600 की 1,500 की 1,600ची केली, म्हणजे अक्षरशः पानं पुसल्यासारखं हे करत आहेत. आता तो भाग झाला, ते आपल्या सुरक्षा रक्षकांनी सहन केलं, आपण पुढे गेलो. आता परत 2026ची पगारवाढ आहे. तर पगारवाढ या विषया मला काहीतरी असं वेगळं स्वरूप दिलं जाते, काहीतरी मोठं, काहीतरी तुम्ही त्यांना काहीतरी काय म्हणतात ना, काहीतरी तुम्ही त्यांना दान देणार आहात. हे कशासाठी आहे? तुम्ही प्रोसिजर करा, तुम्ही पत्र मागवा, संघटनांची पत्र मागवली, सगळ्या संघटनांनी त्वरित ती पत्र दिली, तुम्ही काही आक्षेप मागवले, ते आक्षेपही काय 5-6 जणांचे आले, येणारच आहेत ते, कारण त्या पद्धतीने झालं. आणि आता याच्यावर कामगार मंत्र्यांनी आणि मंत्रालयाने त्या तत्सम आपल्या चेअरमन अध्यक्षांना अधिकार दिले होते. मग मला सांगा विटेकरजी, या सगळ्या प्रोसिजरमध्ये वेळ किंवा विलंब होण्याचा पॉईंट कुठे आहे तिथे? तेच तर कळत नाही आहे. हाच आमचा प्रश्न आहे, माझ्या सगळ्या सुरक्षा रक्षक बांधवांचा महाराष्ट्रातल्या हाच प्रश्न आहे. समजा कुठेतरी सोलापूरला जर C ग्रेड आहे, B ग्रेड आहे, तिथे कमी होईल, माझ्या बीडला कमी होईल, माझ्या सिंधुदुर्गात कमी होईल, माझ्या कोल्हापूरला चांगली होईल, मुंबई A ग्रेड होईल, तिथले सुरक्षा रक्षक मान्य करणार ना, थोडाफार फरक असेल तर. पण तुम्ही ज्यावेळी महाराष्ट्र शासन तुम्हाला अधिकार देते, तरी तुम्ही त्या ठिकाणी ते सर्व काय करता. आणि आता परत त्याच्यामध्ये असं झालेलं आहे, काही आपल्या संघटनांनी सुरक्षा रक्षकांच्या भल्यासाठी आपल्या आझाद मैदानावर मोर्चा काढला. मी त्यांच्याही त्या भूमिकेचं स्वागतच करतो. परंतु त्याचा परिणाम असा झालेला आहे, तुम्हालाही माहीत आहे विटेकरजी, आता ते सर्व प्रकरण मंत्रालयात कामगार मंत्र्यांच्या अंडर गेलं आहे. परत ते जे अधिकार होते, आता कामगार मंत्र्यांचा त्याच्यामध्ये इंटरफेअर झाले, तो कशाला पाहिजे? नाही, मी आता सगळ्या जिल्ह्यावाईज सगळ्यांचे रिपोर्ट मागवतो. पूर्वी महाराष्ट्र शासनाने अधिकार दिलेले असताना आता परत रिपोर्ट मागवा, म्हणजे परत तुम्ही ते भिजत घोंगडं ठेवणार आणि आता परत त्याला 6 महिने तुम्ही विलंब करणार. मला हेच म्हणायचं की हे कशासाठी चाललं आहे. आता आमच्या काही संघटनांनी मोर्चा काढला, त्याचवेळी खरं तर हे रिपोर्ट मागवण्यापेक्षा त्यांनी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी पगारवाढ, माझ्या अंदाजाने तरी, आता मी परत काहीतरी मोठं बोलायचं आणि मग होणार नाही, तर माझं असं वैयक्तिक मत आहे, सगळ्याचा अभ्यास करून आत्ता ही जी पगारवाढ आहे मागच्या 2 वर्षाचा 3 बॅकलॉग धरून, तर 5,000 जेवढी झाली पाहिजे. माझं प्रांजळ मत आहे. मी उगाच 10,000 15,000 काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणतो आणि नंतर 1,500-1,600 करतात, ते आपल्यालाच एवढं. तर पण आता जी महागाई बघून, आताचं कामाचं स्वरूप बघून
कारण बघा, कामगार आणि सुरक्षा रक्षक यातला फरक आधी जाणून घ्या. कामगार आपलं काम करतो आणि ड्युटी 8 तासाची संपवतो, बाजार निघून जातो. पण ती पूर्ण इमारत असते, त्या मशिनरी असतात, त्या कार्स असतात, राहणारे लोक असतात. ह्या सगळ्यांची 24 तास सुरक्षा करणारा माझा सुरक्षा रक्षक आहे. आणि त्याचं काम त्या इम्पॉर्टन्समध्ये, काही जण म्हणतात कामगारांपेक्षा त्यांचं का, अरे ते कामाचं महत्त्व का. आज सुरक्षा म्हटली की जसं माझ्या सीमेवर मिलिटरी करते तेच सुरक्षा, ती मोठीच आहे, त्याची कुठे तोड नाही, पण ती सुरक्षा आणि ही सुरक्षाच आहे. आणि ही जबाबदारीचंच काम आहे. डोळ्यात तेल घालून, त्याची घरातली दुःख बाजूला ठेवून, त्याचे फॅमिली प्रॉब्लेम बाजूला ठेवून तो तिथे करतो आहे. मग निदान त्याला तुम्ही आज मंत्रालयातल्या, आता बोललं तर तुम्ही कम्पॅरेटिव्ह बोलत नाही, मंत्रालयातल्या पिऊनला आज 1 लाखाच्या घरात पगार आहे. लार्सन टुब्रोच्या कामगाराला लाखाच्या घरात पगार आहे. तो स्किल्ड आहे त्याच्यातला. पण काही मी दाखवेल असे ॲडमिनिस्ट्रेशनमधले क्लार्क आणि लाखाभर पगार आहे. मग माझा सुरक्षा रक्षक स्टँडिंग ड्युटी करतो, डोळ्यात तेल घालून करतो, रात्रंदिवस करतो, 24 तास करतो, शिफ्ट चेंज करून. मग त्याचा तुम्ही विचार सहानुभूतीने करायला नको का? त्यासाठी प्रोसिजर का चालवता? आता काय अधिकारी साहेब, आता तुम्ही म्हणालात की त्या पिऊनचा सोडा, पण काय अधिकारी आता 8वा वेतन आयोग घेतील, सर्व काय करतील, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ते असताना ते अधिकारी वर्ग, सुरक्षा रक्षकांचा पगार एवढा झाला की असं कुजबूज काय एवढी मोठी होती? काय मोठं होते आमचा. मी फक्त सुरक्षा रक्षकच नाही म्हणत, आमची जेवढी महामंडळं पण सगळेच आमचे बांधव आहेत. आमचा माताडीचा आहे, आमची बाकी किती महामंडळं बाकीची आहेत सगळी, ती सगळ्यांची ह्यांची पगारवाढ म्हटल्यावर ह्यांच्या का पोटात दुखते? मग ज्यावेळी केंद्र शासन आणि राज्य शासन पे कमिशन घेतात, वेतन आयोग घेतात, त्यावेळी काय पटी त्यांचं वाढतो? डिअरनेस अलाउन्स वाढल्यानंतर काय पटीमध्ये यांचे पगार वाढतात? वाढलेच पाहिजेत. आम्ही त्या मताची, आमचं काही दुमत नाही आहे, वाढलेच पाहिजेत. पण आमच्या सुरक्षा रक्षकांनाही वाढवत असताना त्याची जबाबदारी आणि त्याच्या कामाचं महत्त्व तुम्ही बघा ना. आज तुम्ही मंत्री फिरता, तुमच्या गाडीतला सुरक्षा रक्षक नसेल तर तुम्ही ह्याने फिरू शकता काय? म्हणजे किती आपण अवलंबून असतो. मी जेव्हा माझ्या घरात झोपतो रात्री जाऊन, त्यावेळी एक डोक्यात थिंकिंग असते, खाली माझा सुरक्षा रक्षक माझी सुरक्षा करतो हेच ना. आता तुम्ही पण काम करता, कंपनीच्या बाहेर असता, मालक कोट्यावधीची पूर्ण प्रॉपर्टी तुमच्या सुरक्षा रक्षकांच्या जीवावर सोडून जातो की नाही घरी? ह्या गोष्टीचं महत्त्व कधी आपल्याला कळणार? महत्त्व कळते आज. तुम्ही कम्पॅरेटिव्ह मग बाहेरच्या देशांशी करा, तिकडे सुरक्षा रक्षक हा त्या देशाचं प्रोटोकॉलमध्ये त्याचं नाव आहे. प्रोटोकॉलमध्ये मिलिटरीचं कसं असतं प्रोटोकॉल, तशामध्ये प्रायव्हेट सुरक्षा रक्षक, गव्हर्नमेंट अशी प्रोटोकॉलमधली नावं आहेत. आणि इकडे तुम्ही त्याला एकदम त्याचा असा एक काहीतरी त्याला करून ठेवलेलं आहे तुम्ही, काय त्याला महत्त्व नाही दिलं आहे. आणि पगारवाढ, आणि तुम्ही म्हणता तसं पगारवाढ देताना असं काहीतरी मोठं वाटतं की आम्ही काहीतरी जास्त वेगळं करतो आहे काहीतरी. असं नका करू ना तुम्ही. आणि मला ही प्रोसिजरच पटत नाही. अहवाल मागवा, दरवेळी मागवा, ह्या प्रोसिजरला अर्थ नाही आहे. अध्यक्षांना अधिकार दिले आहेत, अध्यक्षांनी ते अधिकार वापरले पाहिजेत आणि लवकरात लवकर पगारवाढ चांगली जाहीर केली पाहिजे. कारण मुळात परत विटेकरजी असा प्रश्न आहे, पगारवाढ हा एकच मुद्दा आहे काय? मागचे मुद्दे संपले सगळे. गनमॅनचा मुद्दा होता, आता चांगल्या ठिकाणी मॉडिफाय आपल्याला सुरक्षा रक्षक लागतात. महिला सुरक्षा रक्षकांची मागणी मोठी आहे. आज एवढी मागणी असताना आपली मंडळं त्यामध्ये पाठी का? त्यांचे युनिफॉर्म चांगले, त्यांना कुठल्या, आता प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड तुम्हाला सांगतो, कंपनी एक असेल तर ती त्यांचं सांगते आम्हाला युनिफॉर्म चांगला द्या, त्या युनिफॉर्मचे ते पैसे देतात. ह्या बिझनेस कॉम्पिटिशनला आपण कधी उतरणार? करायलाच पाहिजे ना तुम्ही ते. तरी वास्तविक पाहता आता आपण ह्या पगारवाढी संदर्भामध्ये आपल्या संघटनेचं किंवा आपण मनसेचं काय नक्की पुढं वाटचाल करणार आहात? याच्यामध्ये काय काय आपण करणार आहात पुढे? मंत्री महोदयांशी भेटणार आहात की अध्यक्षांशी भेटणार आहात की कसं करणार आहात? अगदी छान. आतापर्यंत बरंचसं मी आता बाकी सार्वत्रिक रूपावर बोललो, पण आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि ते म्हणाले आम्ही माननीय राजसाहेबांच्या याच्यावरती आदेश घेणार आहे या सगळ्यावर. कारण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जो सुरक्षा रक्षक वर्ग आहे, नुसती पगारवाढ नाही, भरती पण झाली पाहिजे ओपन. एवढीच गरज आहे त्या ठिकाणी, भरती झालीच पाहिजे. आणि हा जो चाललेला आहे सुरक्षा रक्षक मंडळांमधला काळा कारभार, तो तर मी बाय प्रूफ दाखवेन समोर काय काय झाला आहे तो. एखादी ओपन तुम्ही भरती ठेवता त्यावेळी सगळ्यांना तिकडे आणून त्यांना वेटिंग लिस्टवर ठेवता आणि मंत्र्यांकडून एखादा पेपर आला की ती 40-50 मुलं कुठल्या क्रायटेरियावर भरती होतात? आता मी तर हे ऑफिशियली आणि तोंडावर बोलतो, मी झालेल्या त्या भरती आणि त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे, हे सगळं काढणार आम्ही तिथे. पण ह्या सगळ्यामध्ये का आमचा खेडोपाड्यातला जो तरुण आहे, काटक आहे, आणि आमच्या पूर्वजांनी छत्रपतींच्या बरोबर राहून लढाया लढल्या, त्यांचे आम्ही वंशज आहोत त्या मावळ्यांचे.
आणि इथे असताना इथे परप्रांतीय येतात आणि नोकऱ्या करतात का आम्ही लायक नाही त्याला पगारवाढीला? आमची तरुण मुलं नाही? त्यावेळी तुम्ही सगळा क्रायटेरिया लावता, त्याला एवढी नियमावली लावता आणि त्यांच्याकडून लाखो रुपये मागता. हे अड्डे पण यांचे उद्ध्वस्त झाले पाहिजेत. मी सांगतो, सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांना सांगतो, कुठे 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 यांचे अड्डे असतात. पतपेढीच्या स्वरूपात दिसणार तुम्हाला, वर एक वेगळं आवरण, नंतर काय प्लेसमेंट सर्व्हिस दिसणार, 5,000 भरा, फॉर्म भरा, तुम्हाला नोकरी लावतो आणि मग वेगळ्या टप्प्याने अजून पैसे मागतात. आमचा पक्ष तर त्याच्यावर काम करतो आमच्या पद्धतीने, तुम्ही मगाशी म्हणालात तसं. आम्ही तर नाही सोडत, पण सगळ्यांनी हे पण बंद केलं पाहिजे. आज नोकरीच्या आमिषाने किती तरुण आपले चांगले करिअर घडवलेलं असते, त्या नोकऱ्या नाही म्हणून इकडे वळतात. आणि आहे तसं ग्लॅमर आहे. सुरक्षा रक्षक मंडळाचा एक चांगलं ग्लॅमर यायला चांगली प्रतिष्ठा आहे, तर खरोखर चांगलं आहे. आणि हे कुठल्या मंत्र्याने किंवा कुठल्या एका अधिकाऱ्याने केलेलं नाही. हे माननीय R.R. पाटलांचा, माधवराव भोसलेंच्या वेळचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे. ते चांगल्या गोष्टी चांगल्या माणसाला श्रेय दिलंच पाहिजे. आपल्या आबांचं त्यावेळी श्रेय आहे, त्यांनी भरपूर त्यावेळी मदत केली, महामंडळाचा विचार ठेवला, त्यांचे खूप चांगले विचार होते. नंतर ते त्या ठिकाणी पुढे करू नाही शकले, पण तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला एकच सांगतो, शेवटी आमच्या पक्षाची ध्येय धोरणं ठरलेली आहेत. आता थोड्या 2-4 दिवसातच मला काय तो आदेश येईल या बाबतीत आणि आम्ही याची भेट घेणार. पण त्यानंतर मात्र आमचं आंदोलन वेगळं असेल. आंदोलन साहेब, आणखीन आपण एक मुद्दा घेतला होता का जे बाउन्सर्स आहेत, तो सुद्धा मुद्दा वारंवार येतो. आता राजसाहेबांशी आपली ह्याच्याविषयी काही चर्चा झाली आहे का? आपण म्हणलात की आम्ही पत्रव्यवहार केला आहे, परंतु तो मंत्रालयामधून त्याची काही हालचालच नाही आहे. कायद्यामध्ये बदल करायची, कारण हा कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे, त्यावेळेस ह्या सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात. आता महामंडळाचं सुद्धा भूत आपल्यावरती आहे. ज्या शासकीय आस्थापनामध्ये आपण आहोत त्या आस्थापनामध्येच ते येतात. यायला काय हरकत नाही, पण आपल्या सुरक्षा रक्षकाचा रोजगार नाही गेला पाहिजे, हे उद्दिष्ट आहे. तुम्ही शासकीय आस्थापना ते घेत असेल तर घ्या, पण आपल्या सुरक्षा रक्षकाचा रोजगार गेला नाही. हे R.R. आबासाहेबांनी सुद्धा सांगितलं होतं त्यावेळेस मुळात. हां, मग हे अशा सगळ्या गोष्टी होतात. तर आपण ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने पाहताय? मी तुम्हाला तेच म्हणालो की आता आज जो आपला मी इंटरव्ह्यू जो देत आहे, पक्षाची भूमिका मांडत आहे, ती पगारवाढीच्या बाबतीत मांडत आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो की एकच मुद्दा नाही पगारवाढीचा, इतर अनेक मुद्दे आहेत. त्याला महत्त्वाचे आहे. बाउन्सर आहे, महिलांसाठी आज भरपूर रोजगार आहे, महिला बाउन्सरला खूप मागणी आहे त्या ठिकाणी. आपल्या तरुण मुली ज्या असतील त्या चांगल्या व्यवसाय आपल्या नोकरी करू शकतात. ते बरेचसे तुम्ही म्हणाले मुद्दे आहेत ना. पण त्या मुद्द्यांना जाताना ह्या एकच मुद्दा धरून जर तुम्ही 8 महिने वर्ष काढलं तर कसं होणार? मग ते मुद्दे पगारवाढीला तुम्ही काहीतरी असं मोठं न समजता दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी भरघोस पगारवाढ डिक्लेअर करा ना. तुम्ही मुद्दाच येणार नाही. मग आता परत तुम्ही शिथिलता आणता दरवेळी. आता तुम्ही गुमास्ता आणि हाऊसिंग सोसायट्यांची शिथिलता आणली. आता कंपन्यांना वेगळी शिथिलता देत आहे तुम्ही, की ते ठेवू शकतात आणि ते त्यांनी फक्त मंडळाला लेवी द्यायची, म्हणजे तुमचं लोणी तुम्हाला मिळणार आणि ते तुम्ही खाणार आणि तिकडे तो प्रायव्हेट जाणार आणि आमचे मंडळाचे सुरक्षा रक्षक वाऱ्यावर जाणार. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच आणि सगळ्यावर आपण काम तर करतच आहोत. आता मुळात या प्रवीण विटेकर चॅनलशी बोलताना आज मी संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा विनंती करतो, सुरक्षा रक्षक संघटनांना, माझ्या सगळ्या बांधवांना, की आता ह्या आठवड्यातच आपण ह्या विषयाला जर का मंत्रालयातून वाचा नाही फोडली आणि जसा जो GR होता, अध्यादेश होता, त्याप्रमाणे जर का त्यांनी ती पगारवाढ नाही केली तर मग मात्र सगळ्यांनी एकत्र येऊन, आम्ही तर करणारच, पण सगळ्यांना माझं आव्हान आहे, आपण एकत्र येऊन मंत्रालयात मात्र धडक दिलीच पाहिजे, तरच ही पगारवाढ आपल्या हक्काची मिळणार. कारण हे देणार नाहीत आपल्याला, माझं म्हणणं आहे वर्ष काढायला बघतील, त्यापेक्षा आपण ती कसंही करून ती आपण मिळवली पाहिजे. धन्यवाद साहेब. पुन्हा एक वेळ आपलं धन्यवाद. आपण ज्या पद्धतीने सांगितले की जर एक आठवड्याचा तुम्ही कामगार मंत्री महोदयांना इम्पॅक्ट दिले की एक आठवडा पाहणार आहेत, एक आठवड्यामध्ये काय होतं आहे. नसेल तर सर्व संघटनांना विनंती केली आपण की सगळ्यांनी एकत्रित या आणि आपण मोर्चा काढून धडक देऊया कामगार मंत्री महोदयांच्याकडे. तुर्तास मित्रांनो थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.